स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आई कमला भवानी, ज्याने प्रत्येकाच्या मनामनात हिंदुत्वाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली, असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, इथं बसलेले माझे सर्व शिवसैनिक, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खूप आहे, व्यासपीठ पूर्ण भरलेलं आहे, प्रत्येकाची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही, म्हणून सर्व व्यासपीठ माननीय आदरणीय सर्व व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व शिवसैनिक, सर्वांना सर्वप्रथम माझा जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण दिग्विजय भैया यांच्या प्रचारार्थ एकत्र आलेलो आहोत. आम्ही खेडोपाडी जातो, गावोगावी जातो, सगळीकडे उदंड असा प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळतो. पण आजकाल जे सोशल मीडिया आहे, जे व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्यावर जे सगळीकडे फिरताना दिसतं, जाहीर पाठिंबा असेल, जे बागडविल्ले 7-8 जण घेऊन जाहीर पाठिंबा देतात आणि ही निवडणूक आम्ही हातात घेतली म्हणतात. मला सर्वांना एक सांगायचंय की ही निवडणूक जर कोणी हातात घेतली असं ती समोर बसलेल्या जनतेने घेतलेली, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, माझ्या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे. तुम्ही आम्ही कोण नाही, स्टेजवर बसलेले पुढारी असतील, राजकारणी असतील, कोणी असतील, नेते मंडळी असतील, त्यांची ही निवडणूक नाहीये. मला दिग्विजय भैयांना सांगायचंय की खरंच ही निवडणूक कोणी हातात घेतली तर माझ्या जनतेने घेतली, जनसामान्य लोकांनी घेतली. आज या ठिकाणी सगळेच उमेदवार कामाला लागलेले. आमची भारतीय जनता पार्टी असेल, सर्व मित्र पक्ष असेल, शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल आणि सर्वच घटक पक्ष असेल, सर्वत्र जोरदार तयारीला लागलेले आहेत. विजय तर आपला निश्चितच आहे. पण मला या सुभाष चौकातल्या सभेत प्रामुख्याने करमाळा तालुक्यापेक्षा करमाळा शहरावर जास्त बोलावंसं वाटतं. आपल्या शहराची काय अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या भगिनी जर घरातून ऐकत असतील तर सगळ्यांनी ऐका. आज 2.25 लाख भगिनींचं मतदान या ठिकाणी होणार आहे. जर माझ्या भगिनी ऐकत असतील तर ऐका. त्यांना झालेला त्रास पाण्यासाठी माझ्या भगिनींनी खूप वणवण केलेली आहे. एवढ्या 2 वर्षामध्ये करमाळा शहराचा रेकॉर्ड ब्रेक की 6-7 दिवस पाणी आलेलं नाहीये. ज्या वेळेस या ठिकाणी सण होते, दसरा होता, माझ्या भगिनींना दसऱ्याची कामं करायची होती, त्यावेळेस माझ्या भगिनींनी टँकर आणून घरातली कामं केली. मग स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले होते ते झोपले होते का? मला सगळ्यांना विचारायचं या ठिकाणी. माझ्या भावांनो, तुम्ही हुरळून जाऊ नका. प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. 5 वर्षांनी फक्त मतदानासाठी येणारी लोक, तुमच्याकडे हात मागून भीक मागणारी लोक 5 वर्ष कुठे जातात, कुठे जाऊन झोपतात? आज जर करमाळ्यामध्ये पाय ठेवला तर करमाळ्याचे जे एसटी स्टँड आहे त्याची झालेली अवस्था बघा. आल्या गावाकडची लोक म्हणतात, कोण आहे आमदार, कोण आहे स्थानिक लोकप्रतिनिधी? अरे बघून अक्षरशः लाज वाटते. सगळीकडे घाण झालेली, सर्व गाई गुरं डोरं त्याच्यामध्ये आतमध्ये शिरलेली, महिलांना शौचालयाची बाथरूमची त्या ठिकाणी सोय नाही. मी मागणी केली होती आमच्या महिलांना एक हिरकणी कक्ष काढा. ज्या महिला आहे बाळांना दूध पाजायला हिरकणी कक्ष काढा. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवा. आमच्या कित्येक तरी भगिनी कॉलेजला सगळीकडनं ये जा करतात, अख्ख्या तालुक्यातनं मुली या ठिकाणी येतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी ज्यावेळी उभा येतो, कुठे जातात लोकप्रतिनिधी? तालुक्याचा प्रश्न नाहीये, सुरुवातच करमाळा शहरातून होती. करमाळा शहर आधी सुधारलाच पाहिजे. शहरात सगळीकडे जाऊन बघा किती सुधारणा आहे, काय विकास आहे, कुठे विकास, कुठे शहरातला विकास? कुठे नाही. फक्त कागदोपत्री शहरातला विकास दिसतो, नुसता पेपरबाजी मध्ये शहरातला विकास दिसतो. अनेक जण म्हणतात याच्यामध्ये मी गेम चेंजर ठरणार आहे, राजकारणामध्ये आता जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये गेम चेंजर ठरणार आहे. कुणी नाही गेम चेंजर ठरणार आहे तर ही माझी जनताच. एकदा जोरदार टाळ्या. प्रत्येकाने ही निवडणूक हातात घ्यायची आहे. वेळ आली आता वेळ आली आहे. यांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर द्यायचं. ज्या वेळेस हे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे मत मागायला येतात, का तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही? अरे ज्यावेळी माझी एखादी महिला प्रेग्नेंट असते, 9व्या महिन्यात जेव्हा ती इथं कॉटेजला प्रेग्नेन्सीसाठी डिलिव्हरीसाठी जाते आणि अचानक सांगण्यात येतं की सोलापूरला हलवा,
या ठिकाणी भूल तज्ञ नाहीये, सोलापूरला हलवा. महिलेचा जीव राहील का जाईल माहिती नाही, पण इथून अशी उत्तरं दिली जातात. कुठे आहे तुमचे लोकप्रतिनिधी? कुठे आहे? कसला हा करमाळ्याचा विकास? ना तुम्ही दवाखान्याची सुधारणा करत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुणाकडे लक्ष देत नाही, ना करमाळा शहरात नाही, तालुक्यात नाही. कुठे आहे विकास? ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये शिवसेना आंदोलनासाठी बसते, शिवसेना त्या ठिकाणी जाते, महिलांच्या नगर शहरातल्या प्रश्नाबद्दल जेव्हा तिथं प्रश्न उपस्थित करते, त्यावेळेस आम्हाला तिथले लोक म्हणतात दिलाय निधी, येणार आहे मोटार, होणार आहे काम. अरे जर मोटारच द्यायची होती तर आम्हाला ही वर्षाच्या सुरुवातीला का दिली नाही? 5 वर्षांनी आता इलेक्शन, आता निवडणूक लागणार, त्याच्या तोंडावर तुम्ही मोटार देता. का उपयोग आहे त्या गोष्टीचा? मित्रांनो, मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचंय की या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही सगळीकडे जातो, लाडक्या बहिणींचा भरघोस असा प्रतिसाद दिसतो, त्यावेळेसच आम्ही ठरवलंय की यावेळेस गेम चेंजर कोण ठरणार असेल तर माझ्या लाडक्या बहिणी ठरणार आहेत. दिग्विजय भैयांना मला सांगायचंय, काळजी करू नका, त्यांचा भरभरून आशीर्वाद आहे तुमच्यावर आणि तो आशीर्वाद ते या ठिकाणी मतदानाच्या रूपातून तुम्हाला देणार आहेत. तालुक्यात आम्ही सगळीकडे फिरतो, ज्या वेळेस प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी होत होती, सगळ्यांच्या घरी गोडधोड होत होतं, आणि एक सामान्य कुटुंबातल्या महिलेला जेव्हा तिचं बाळ, तिचा मुलगा प्रश्न विचारत होता की आई सगळ्यांच्या घरी दिवाळी होते ग, की आई सगळ्यांच्या घरी गोडधोड होतं, सगळ्यांच्या घरी नवीन कपडे आणले जातात, घातले जातात, घेतले जातात, मग आपल्या घरीच काही नाही. इतक्या वर्ष ती सामान्य कुटुंबातली महिला उत्तर देऊ शकली नाही. पण ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणींचे 7,500 रुपये तिच्या खात्यावर पडलेला, त्यावेळेस ती तिच्या बाळाला उत्तर देऊ शकली की बाबा मी यावेळेस सुद्धा नवीन कपडे आणल, गोडधोड कळल आणि आपल्या घरात सुद्धा दिवाळी होईल. बास, एवढाच एक आशीर्वाद आज या भगिनींचा आमच्या भैयासाहेबांना मिळणार आहे. आणि खरंच तालुक्यामध्ये शिवसेनेचे खंबीर नेतृत्व आज सगळीकडे जाताना इतकं छान वाटतं, सगळं भगवं वातावरण झालंय. गावोगावात भैयासाहेब आज गावोगावामध्ये शिवसेना पोहोचली आहे, लोकांपर्यंत पोहोचली आहे. सगळ्यांच्या गळ्यात आम्हाला शिवसेना दिसते, सगळ्यांच्या हातात आम्हाला शिवसेना दिसते. त्याच्यामुळे ही निवडणूक तुमच्यावर सोपवली आहे. आणि आपल्याला एक लक्षात ठेवा, ही निवडणूक भूमिपुत्राची आहे. परकीय लोकांचं आक्रमण इथं होऊन द्यायचं नाही. ही निवडणूक या भूमिपुत्राची आहे. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घरावर जायचंय, भैयासाहेबांच्या हाताला धरायचंय, त्यांना बाहेर आणायचं आणि सांगायचंय की हे काम या ठिकाणी झालंच पाहिजे. त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्याला हातात घ्यायची. का करायचं परक्यांचं आक्रमण? का आपल्यावर होऊन द्यायचंय? सगळे सुजाण आहात, समजूतदार आहात, बाकी काय मी जास्त बोलणार नाही. पण या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगायचं वाटतं की जर नेतृत्व कणखर आणि खंबीर असेल तर हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा वाघ नखानी जिंकता येतं. कितीही तलवारी लढू द्यात, आपल्याला नेतृत्वाला बघायचंय. त्या नेतृत्वाला आपल्याला खंबीर साथ द्यायची आहे, खंबीर पाठिंबा द्यायचा आहे. येत्या 20 तारखेला आपल्याला 1 नंबर या बटनाच्या धनुष्यबाण या चिन्हावर बटन प्रेस करून बहुसंख्य मतांनी आपल्याला या ठिकाणी दिग्विजय भैयासाहेबांना पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून पाहिजे. मी तुम्हाला प्रामुख्याने सांगावं असं मला असं वाटतं, मी मुळातच पुण्याची आहे. सगळ्या सुखसुविधा तिथं सगळं उपलब्ध आहे. पण जेव्हा करमाळा तालुक्यामध्ये आम्ही फिरतो, करमाळा शहरामध्ये फिरतो, मला सांगायचे भावांनो, ही लढाई आता बाद झालं. पाणी, वीज, रस्ते यामध्ये आपण अजून गुरफटलोय. या गावचा रस्ता झाला नाही, इथं पाणी नाही, इथं वीज नाही. आता विचार करण्याची वेळ आली आहे ते मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणाची. सगळ्यांची विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कुठे जावं लागतंय? बार्शीला जावं लागतंय, भिगवणला जावं लागतंय, बारामती, सोलापूर, पुणे, कर्जत या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतंय. आपल्याला आता विचार करण्याची वेळ आली आहे की शिक्षणासाठी आणि औद्योगिक दृष्ट्या आपल्याला या ठिकाणी एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार निवडून द्यायचा आहे की तो खरंच सुशिक्षित आहे आणि आपली जे औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, सगळीच कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. म्हणून येत्या 20 तारखेला पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगायचंय की येत्या 20 तारखेला आपल्याला दिग्विजय भैयासाहेबांना
बहुसंख्य मताने या ठिकाणी विजय करून द्यायचे एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.